न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। दिव्यांग सेवा संस्थेच्या पुढाकार दिव्यांग बांधवांसाठी वाडा तहसीलदारांना UDID अभियानासाठी निवेदन। शासनाच्या योजनापासून एकी दिव्यांग वंचित राहू नये म्हणून विशेष शिबिराची मागणी। वाड्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे व सहजतेने मिळावा यासाठी दिव्यांग सेवा संस्था पालघर संस्था वतीने वाडा तहसीलदारांना महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात आले। दिनांक 21 मे 2019 रोजी देण्यात आलेल्या या निवेदनामध्ये UDID युनिक डिसेबिलिटी ID अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनात तालुका स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून UDID नोंदणी करण्याची, गावनिहाय लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याची तसेच ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र दिव्यांगांना तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यासोबतच KYC आधार लिंकिंग, जन्मतारीख तफावत यासारख्या तांत्रिक अडचणी त्वरित दूर करण्याचे मागणी सुद्धा करण्यात आली आहे। दिव्यांगांना हक्काचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने पुढाकार घ्यावा। तसेच तालुक्यातील एकूण दिव्यांची संख्या, त्यापैकी संजय गांधी योजनेचा लाभ घेणारे व UDID कार्डधारक यांची माहिती एकत्रित करून उर्वरित लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता असल्याची मागणी संस्थेने केली आहे। इंडिया न्यूज 28 वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट।